नाशिकमध्ये फुले चित्रपटाच्या विशेष शोचं आयोजन, छगन भुजबळांच्या उपस्थितीत चित्रपटाचं स्पेशल स्क्रीनिंग। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल जाहीर, आमदार सचिन कल्याण शेट्टींच्या पॅनलचा दणदणीत विजय, काँग्रेस नेत्यांना सोबत घेतल्यानं भाजपला फायदा। अहिल्यानगरच्या तृतीयपंथीयांनी मानले लोकशाही चॅनलचे आभार, काश्मीरमध्ये अडकलेले तृतीयपंथी लोकशाही मराठीच्या पाठपुराव्यानं परतले। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गावांमध्ये पाणी टंचाई, घोडगे मळेवाड गावातील नागरिक पाणी नसल्यानं त्रस्त, पावसाच्या पाण्यावर नागरिक अवलंबून। कोल्हापूरमध्ये पाईपलाईनमध्ये बिघाड झाल्याने पाणी पुरवठा विस्कळीत, मंगळवार पेठेत कोल्हापूरकरांचा रास्ता रोको, नियमित पाणी पुरवठ्याच्या मागणीसाठी नागरिक आक्रमक। बीडच्या पंचायत समितीत रंगला संगीत खुर्चीचा खेळ, गटविकास अधिकारी सतत बदलत असल्याने अनोखं आंदोलन, गटविकास अधिकारी पंचायत समिती कार्यालयात नसल्यानं शेतकऱ्यांची अनेक कामं खोळंबली। पाण्यासाठी कोल्हापूरकर आक्रमक, शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिक आक्रमक, रास्ता रोको करत मनपा अधिकाऱ्यांना धरलं धारेवर। पहलगाम हल्ल्याच्या तपासात एनआय ऍक्शन मोडवर, एनआयकडून घटनास्थळाचे डिजिटल मॅपिंग पूर्ण, सापडलेली रिकामी काडतूसही फॉरेन्सिक प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आली। मनमाडच्या पानेवाडीत इंधन चोरट्यांचा धुमाकूळ, उभ्या असलेल्या टँकरमधून 2000 लिटर डिझेलची चोरी, अज्ञात चोरट्यांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल। रत्नागिरीतील 600 कोटींच्या जलजीवनमधील भ्रष्टाचार प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल, रत्नागिरी लाचलुचपत विभागासह रत्नागिरी पोलिसांना नोटीस, जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले। भिवंडी शहरातील अनधिकृत केबल धारकांवर महानगरपालिकेची कारवाई, अनधिकृतपणे लावण्यात आलेले केबल वायर, ऑप्टिकल फायबर केबल काढण्याचे आयुक्तांचे निर्देश। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।